बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी माहिती। फरार आरोपी कृष्णा आंधळे आत्तापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। धनंजय देशमुख यांचा मोठा दावा। देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही भीती व्यक्त। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविनाच होण्याची शक्यता। इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही। नियमांवर बोट ठेवत निर्णय प्रलंबित। संजय राऊतांविरोधातील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला। राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानं खटला मागे। भुसेंची माहिती तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला। राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी कुठे जावं हे संजय राऊतांनी ठरवू नये। मंत्री संजय शिरसाटांची टीका। संजय राऊत यांचा बुडलेल्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून उल्लेख। राहुल गांधी मुंबईत, विजय वडेट्टीवार मात्र चंद्रपुरात। चंद्रपूर महापौर प्रकरणानंतर राहुल गांधींची भेट घेणं टाळल्याची चर्चा। राहुल गांधींनी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद। नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी तर VSR कंपनीला प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप। स्त्रीबीजांच्या विक्रीचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड। स्त्रीबीज वाढवणाऱ्या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त। IVF सेंटरच्याही सहभागाची शक्यता। चौकशी सुरू असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांचं काँग्रेस विरोधात आंदोलन। बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयाजवळ पोहोचले। AI समिटमध्ये युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।